नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये ITI मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांना जे विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण विषय मी आज आपणा समोर घेऊन आलेलो आहे. इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ITI मधील ड्युएल सिस्टीम ऑफ ट्रेनिंग DST दुहेरी प्रशिक्षण प्रणाली म्हणजे काय याबाबत आपण या व्हिडिओमध्ये विवेचन करणार आहोत. महाराष्ट्रातील अनेक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनेक पालकांना व विद्यार्थ्यांना एक प्रश्न समोर आलेला असेल. प्रवेश प्रक्रिया दरम्यान आपण ऑनलाईन अर्ज भरताना जे ट्रेडचे ऑप्शन निवडत आहात अशा बऱ्याच ठिकाणी किंवा संस्थेमध्ये आपल्याला या ट्रेडची बॅच DST आहे असे निदर्शनास आणून देण्यात येत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये ड्युएल सिस्टीम ऑफ ट्रेनिंग DST दुहेरी प्रशिक्षण प्रणाली अंतर्गत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये ITI मध्ये वेगवेगळ्या 1 वर्ष मुदतीच्या व 2 वर्ष मुदतीच्या व्यवसायामध्ये प्रशिक्षण दिलं जात आहे. ते प्रशिक्षण कशा प्रकारचे असतं याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. की जी प्रणाली DGT अंतर्गत एकत्रित प्रशिक्षण प्रणाली आहे. याचा वापर संपूर्ण भारतभर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. याचा निश्चितच फायदा जे प्रशिक्षणार्थी जे विद्यार्थी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील DST अंतर्भाव असलेल्या ट्रेडसाठी प्रवेश घेत आहेत त्यांना निश्चितच या व्हिडिओचा फायदा होईल आणि ड्युएल सिस्टीम ऑफ ट्रेनिंग म्हणजे काय याविषयी जी माहिती आहे ती आपणापर्यंत पोहोचेल. तर विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, ही योजना भारत सरकारच्या DGT डायरेक्टरेट जनरल ऑफ एम्प्लॉयमेंट अँड ट्रेनिंग मार्फत सुरू करण्यात आलेली आहे. जी आता DGT डायरेक्टर जनरल ऑफ ट्रेनिंगच्या अंतर्गत कार्यरत आहे. ही योजना ITI विद्यार्थ्यांना सैद्धांतिक, थेरॉटिकल आणि प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव ऑन द जॉब ट्रेनिंग दोन्ही प्रदान करण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, DST योजनेचे प्रमुख उद्दिष्ट टू मेक ITI trainees industry ready by providing them real-time industry exposure along with classroom based vocational training हे DST योजनेचं प्रमुख उद्दिष्ट आहे. DSTच्या जे प्रशिक्षण दिलं जातं त्या प्रशिक्षणाचे 2 भाग आहेत. क्रमांक 1 ITI प्रशिक्षण इन्स्टिट्यूट बेस्ड ट्रेनिंग. यामध्ये विद्यार्थ्यांना ITI मध्ये ट्रेड संबंधित सैद्धांतिक व प्राथमिक व्यावसायिक कौशल्याचे प्रशिक्षण दिले जाते, ज्याचा कालावधी 2 वर्ष ट्रेडमध्ये आणि 1 वर्षाच्या ट्रेडमध्ये वेगवेगळा असू शकतो. त्यानंतर उद्योग प्रशिक्षण इंडस्ट्री बेस. विद्यार्थ्यांना खऱ्या औद्योगिक वातावरणात प्रत्यक्ष काम करून शिकण्याची संधी दिली जाते. हे प्रशिक्षण उद्योगात प्रत्यक्ष काम करून करावे लागते. तर या DSTच्या 2 भागामध्ये प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण दिलं जातं. काही कालावधी हा संस्थेमध्ये प्रशिक्षण दिलं जातं, तर काही कालावधी हे प्रत्यक्ष इंडस्ट्रीमध्ये प्रशिक्षण दिलं जातं. DST मध्ये उद्योगांचे काय योगदान आहे? यामध्ये उद्योगांनी ITI बरोबर MOU मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग साइन करावे लागते. ज्या इंडस्ट्रीज आहेत, जे उद्योग आहेत, ज्यांच्याशी संस्थेने MOU केलेला आहे अशा प्रत्यक्षार्थ्यांना प्रत्यक्ष त्या इंडस्ट्रीमध्ये प्रशिक्षण दिले जाते.
उद्योगामध्ये ज्या ॲडव्हान्स मशीन्स, टूल्स अँड प्रोसेस आहे त्याचा वापर करून प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिलं जातं. त्याचबरोबर इंडस्ट्रीमध्ये प्रशिक्षणाचे मूल्यमापन करतात आणि फीडबॅक दिला जातो. यामध्ये ज्या ITI आहेत त्यांची जबाबदारी काय आहे? योग्य विद्यार्थ्याची निवड ऑनलाईन पद्धतीने केंद्रीयभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे केली जाते. उद्योगाशी समन्वय साधला जातो की ज्याद्वारे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग MOU करून जे DST साठी बॅचसाठी निवडलेले जे विद्यार्थी आहे त्यांची निवड केली जाते आणि उद्योगाशी समन्वय साधून त्यांचं ऑन जॉब ट्रेनिंगचं नियोजन केलं जातं. त्याचबरोबर प्रशिक्षण वेळापत्रकाचे नियोजन केले जाते. प्रशिक्षणाचा अहवाल व डेटा DGTच्या भारत स्किल पोर्टलवर अपलोड केला जातो. ही औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची प्रशिक्षणार्थ्यांनी प्रवेश घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांबाबत जबाबदारी पार पाडली जाते. महाराष्ट्रामधील DST अंतर्गत पात्र ट्रेड जे आहेत, सम इलिजिबल ट्रेड्स अंडर DST: इलेक्ट्रिशियन, फिटर, मशिनिस्ट, टर्नर, वेल्डर, कोपा कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट. तसेच DST अंतर्गत नवीन ट्रेड्स वेळोवेळी DGT मार्फत समाविष्ट केले जातात. DSTचे फायदे काय आहेत? जे विद्यार्थी प्रशिक्षणार्थी आहे त्यांना उद्योगातील प्रत्यक्ष अनुभव, करिअर संधी वाढते आणि त्यांचे स्किल कौशल्याचा विकास होतो. उद्योगासाठी फायदा होतो की प्रशिक्षक मनुष्यबळ तयार होते, उत्पादन क्षमता वाढते. ज्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत, ITI संस्था जी आहेत, त्यांना उद्योगाशी सहकार्य मिळते. तसेच संस्थेचा प्लेसमेंटचा जो दर आहे तोही वाढतो. ही प्रामुख्याने DSTची फायदे आहेत. DGTच्या ज्या महत्त्वाच्या सूचना आहेत की ज्याद्वारे संस्थांना DST प्रशिक्षण सुरू करता येते. DST साठी MOU आवश्यक आहे. ज्या आस्थापना आहेत, ज्या इंडस्ट्री आहेत त्यांच्याशी प्रशिक्षणासंबंधी DGTने दिलेल्या गाईडलाईन्सनुसार MOU करणे आवश्यक आहे. जे प्रशिक्षण दिले जाणार आहे ते NSQF लेवल प्रमाणे असायला हवे. प्रशिक्षणार्थ्यांचे जे फायनल असेसमेंट हे DGT NCVT अंतर्गत केले जाते. प्रशिक्षणाचा जो कालावधी 1 ते 2 वर्ष इतका असतो ट्रेडनुसार. DST MIS भारत स्किल पोर्टलवर माहिती अपडेट करणे बंधनकारक असते. निष्कर्ष: आपण या जी माहिती विशद केलेली आहे त्यावरून आपल्याला एक कन्क्लुजन निष्कर्ष निघतो की DST ही एक नाविन्यपूर्ण योजना आहे. विद्यार्थ्यांना प्रशिक्षणार्थ्यांना उद्योगाशी जोडणारा दुवा आहे. नोकरीसाठी सज्ज भारत घडवणे हा या मागचा उद्देश आहे. तर मित्रांनो, आपण नवीन असाल तर ITI डिजिटल स्किल हब या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. मी पुन्हा एकदा जयराम सासाने आपले धन्यवाद. थँक्यू. आपण या व्हिडिओमध्ये ड्युएल सिस्टीम ऑफ ट्रेनिंग DST बाबत माहिती घेतलेली आहे, जी प्रवेशादरम्यान आपली शंका दूर होईल.